नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 31 जुलै प्रोममध्ये अखेर आली अधिपती अक्षराची सुहाग रात्री। कारण अक्षरा घाबरल्यामुळे अधिपतीला खूप कसं तरी वाटतं आणि त्याला जाणीव होते की अक्षरा आपल्यावर किती अवलंबून आहे। आता तो तिला जास्तच जीव लावायला लागतो। एवढंच काय, पण अक्षरासाठी मोठा प्लॅन करतो। आता हॉटेलची रूम छान सजवलेली असते। आता अक्षरा छान ड्रेस घालून येते। तिचं सौंदर्य बघून अधिपती स्वतःचं भान हरपतो। ती त्याच्याजवळ येते। आता अधिपती तिला ओढून घेतो। आता कुठल्याही गोष्टीला अक्षराचा पण नकार नसतो। ती पण अधिपतीच्या प्रेमात अगदी वाहून जाते। बाबांनी ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केलेले असतात, अखेर अधिपती अक्षरा एकत्र येतात आणि त्यानंतर अधिपती अक्षराच्या प्रेमामध्ये अजूनच पागल होतो। इकडे मात्र चारुहासने सगळ्या संपत्तीमधून भुवनेश्वरीचं नाव काढून टाकलेलं असतं। आता पुढील भागात बघूया की भुवनेश्वरी कुठे भटकते। पुढील भाग होणार अजूनच रंजक। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।